चालू का? सर्वांचे आभार, सर्वांनी मला खूप शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि खरंच खूप छान माणसं मला आज या वर्षामध्ये खूप छान भेटलेले आहेत. खरं तर यांची लवकर गाठभेट व्हायला पाहिजे होती, पण योग्य वेळी गाठभेट झाली नाही. आज नमस्कार मंडळी, आज आपण आहे प्रिन्स मटन खानावळ, पुणे सोलापूर हायवे ला टच, अगदी सहजपूरच्या जवळ, उरळे कांचनपासून हार्डली 1-2 किलोमीटर अंतरावरती प्रिन्स मटन खानावळ आज आपण आलेलो आहे. चला, आज आपल्याला भेटलेले आहेत शिवाजीदादा, हॉटेलचे सर्व शिवाजीदादा. चला तर मंडळी, कुठं हॉटेल प्रिन्स म्हणलं की क्वालिटी आणि क्वांटिटीचा बादशाह. तर तुम्हालाही दाखवतो की आपल्याकडे चुलीवरती कशा पद्धतीने भाकरी बनवल्या जातात आणि कोण भाकरी बनवतंय हे तुम्हाला निश्चितपणे बघायला भेटणारच आहेत आणि तेही तुमच्याशी बोलणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेला आहोत शिवाजीदादाच्या हॉटेलमध्ये. आज आमचा वाढदिवस होता, तर म्हणलं चला ह्यांना मुलं दुसरीकडनं जाता आपण जाऊ शिवाजीदादाच्या हॉटेलमध्ये जेवायला. आणि खरंच मित्रांनो, आपण आपल्याच माणसाला मोठं केलं पाहिजे आणि तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या. आपल्या सोलापूर हायवे पासून अगदी यवत आणि उरुळी कांचनमध्ये आणि सोलापूर हायवेला एकदम रोड टचलाच हॉटेल आहे. यवत आणि उरुळी कांचनच्या मध्ये, म्हणजे टोलनाक्याच्या जवळ. टोलनाक्याच्या जवळ, यवत टोलनाक्याच्या जवळ. आणि या बाजरीच्या भाकरी खायला इथं आणि एक सांगण्याचं, तुम्हाला एकदम असं आपण जसं घरी जेवण बनवतो तसं एकदम घरगुती पद्धतीने तुम्हाला बोकडाचं मटण आणि बोकड नको म्हणायला का, बोलायचं भेटते का बोलायचं. आणि खास पुणेकरांसाठी बोलायचं मटण आणि चुलीवरली गरम गरम बाजरीची भाकरी. आणि इथं भाकरी काही करून ठेवल्या जात नाहीत, अगदी गरम गरम लगेच बनवून दिल्या जातात भाकरी चुलीवरती. हे काही मी भाकरी भाजायला असं छान असं दाखवावं लागतंय. चला तर मंडळी, तुम्ही पाहताय की आपल्याकडे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने आणि एकदम बेस्ट असं क्वालिटी आपण देण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे सोलापूर रोडवरती आपलं हॉटेल आहे आणि तुम्हाला आतमध्ये पण फीचर्स दाखवतोच आपण कशा पद्धतीने आहे ते. हो या, बोला काय. अशा पद्धतीने ह्या बाजूला किचन आहे, ते तुम्ही पाहू शकता. पाणी एका बाजूला व्हेजचं आहे, एका बाजूला नॉनव्हेजचं आहे. दोन्ही या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. तसंच समोरच्या बाजूला जी पार्किंग आहे ती एवढी प्रशस्त पार्किंग ठेवलेली आहे आपण. कमीत कमी वन टाईम 60 ते 70 गाडी या ठिकाणी लागली जाईल, याची देखील दखल घेतलेली आहे. 50 ते 60 गाडी सहज आरामशीर. आणि रोज संध्याकाळी लक्झरी बस आपल्याकडे साधारणतः नाही म्हणलं तरी एक 10 ते 12 रोज गाड्या असतात आपल्याकडं. आणि आज आपल्याकडं खास आवर्जून आपल्या माणसाला मोठं करण्यासाठी, म्हणजे आपल्या माणसापाशीच का जावं, एक आपुलकी, जिव्हाळा, नातं हे जे कुठं असतं ते आपल्या माणसापाशी असतं. मग आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे या उद्देशाने हे उद्दिष्ट ठेवून ते मंडळी आपल्याकडे आलेले आहेत. आणि कमीत कमी 100 हॉटेल आहेत यवत पासून, आहेत का नाही? 100%. आणि आज त्यांचा दोघांचाही वाढदिवस आहे, यांचा वाढदिवस आहे, यांचाही वाढदिवस आहे. त्या दोघांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या वतीनेही मी शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो, सुख समृद्धी शांती लाभो आणि धनसंपदा लाभो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. आमची पण देवीच्या चरणी एकच प्रार्थना आहे की शिवाजीदादा सारखं आम्हाला पण फास्ट पटापट बोलता यावं. नक्कीच येईल, काहीच काळजी करू नका. धन्यवाद. धन्यवाद मंडळी, खूप छान हॉटेल आहे. तुम्ही लवकर या, अजून जर आलं नसाल तर या हॉटेलला तुम्ही एकदा यावंच लागते. आणि चुलीवरची बाजरीची भाकर खावीच लागते आणि खावीच लागते आणि बोलायचं मटण. आणि तुम्हाला थोडंसं बॅक कॅमेरा केला जाईल, बॅक कॅमेरा करून दाखवा त्यांना हायवे अगदी पुणे सोलापूर हायवे टच, उरुळी कांचन ते यवत या दरम्यान फक्त
2 मिनिटाचं अंतर आहे उर्ली कांचनपासून आणि यवतवरून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हॉटेल प्रिन्स मटन खानावळ हे एकदा यावंच लागते. तर तुम्हाला आम्ही आता जेवण करणार आहे. तुम्हाला जेवणाची क्वालिटी आणि जेवण काय पद्धतीने येतं हे तुम्हाला मी कॅमेरामध्ये दाखवेल आणि पुढे हे करेल. चला तर मंडळी, आम्ही जेवण आज कसं आज चतुर्थी असल्यामुळे बाजरीची भाकर हे बघा, बाजरीची भाकर एकदम कडकडीत मस्तपैकी मसाला पापड व्हेज बना. आणि आज मॅडमची चतुर्थी असल्यामुळे नॉनव्हेज खाण्याचा काही प्लॅन नाही आहे, त्यामुळे मस्तपैकी व्हेज बनवायचं झमझमीत आणि मसाला पापड पाणी बॉटल एकदम छानपैकी आम्ही असे मागवलेले आहे. आज चतुर्थी असल्यामुळे मॅडमचा प्लॅन हुकलं जरा, पण चांगलं हॉटेल नाही का? हा, नॉनव्हेज खायला परत येऊ मग हे असं. नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे की. चांगले ठिकाण नाही, सॉरी, नॉनव्हेज खायला आपण इथं परत येऊ. ठीक आहे, म्हणजे माझ्या भावाच्या हॉटेलला नाव ठेवता का तुम्ही? आम्ही नाव नाही ठेवत. ठीक आहे. कसं काय ठेवता? डॉक्टर साहेब, या पती पत्नीचा आज वाढदिवस आहे आणि या दोघांना शुभेच्छा द्याव्यात. शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे? चांगलं तेच. आज 35 संपून 36 चालू झालं. मला 35 झालं, हिला 35 संपून 30 चालू झालं. आज बालाजीचा वाढदिवस होता. इथे त्यांच्यासाठी बोलायचं. डॉक्टर साहेब सांगा, काय शुभेच्छा द्याल? आज या ठिकाणी यूट्यूबचे फेमस प्रसिद्ध महाराष्ट्राचे जावई बापू आणि सासूबाई यांचा दोन्ही उभयतांचा एकाच दिवशी योगायोगाने पती आणि पत्नीचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. तरी आपल्या सर्व कवी मंडळींच्या वतीने या दोन्ही उभयतांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जावई बापू आणि सासूबाई यांचे हे व्हिडिओ फेमस होत असतात आणि आज यूट्यूबवर जे आहेत बालाजी सरकार, गोडके सरकार, तर यांच्या या दोन्ही परिवाराचा पती पत्नीचा आज 35वा वाढदिवस आहे. आणि या 35व्या वाढदिवसानिमित्त यवत पंचक्रोशीतील त्यांचे यूट्यूब चाहते आणि मित्रपरिवार यांचा 35वा बर्थडे साजरा करत आहेत. लग्नाचा नाही, जन्माचा वाढदिवस. योगायोगाने दोघं एकाच दिवशी जन्मलेले आहेत. जन्म वाढदिवस साजरा केला जातो. कसा जन्म यांचा दोघांचा एका मेरीसाठी झाला हे या तारखेवर- काय तारीख आहे? काय तारीख आहे तुमची? माझी 10/10/89 आहे, हिची 10/10/90. या दोघांचाही आज जन्म वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हा पुढील भविष्य काळासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा परिवाराच्या वतीने व्यक्त केल्या जात आहेत. मला 2 मिनिट स्टार्ट चालू करू. 2 मिनिटं बोला, बोला. सगळे 2 मिनिट इकडे आहे. स्तुती करायची का त्यांची? सगळ्यांची घराची झालो. ह्या सगळ्यांनी मला, खास करून अनिल भाऊ, खास करून डॉक्टर साहेब, या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आहे वर्षापासून आणि पूर्ण माझ्या संकटकाळी सगळ्यांनी मला उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. वकील साहेबांनी सुद्धा सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा मनापासून वकील साहेबांनी सुद्धा आभार मानले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या बायकोने खूप मला संकटकाळी खूप मला बाहेर हे केलेलं आहे अडचणीतून, याबद्दल सुद्धा ते सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. शुभेच्छा. त्यांचाही वाढदिवस आहे, शुभेच्छा द्यायच्या. तिलाही शुभेच्छा माझ्याकडून तुला वाढदिवसाची शुभेच्छा.
हा तुम्ही पण द्यायच्यात. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज गोडके सरकार या यूट्यूब चॅनलचे यूट्यूबर बालाजी गोडके यांचा आज जन्म वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व त्यांच्या चाहत्यांच्या मित्रपरिवाराने हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आणि आज दिनांक 10/10/2025 रोजी जन आधार न्यूज या चॅनलच्या वतीने जन आधार न्यूजच्या सगळे प्रेक्षकांनी या दोन्ही जोडप्यांना भरभरून सहकार्य करावं आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा द्याव्यात अशी मी सर्वांना विनंती करतो. जे कापताना खाली पडेल ते पुढच्या फक्त फोटो पुरतो तुम्ही घाला फोटो पुरतो हा फोटो पुरतो नाही नाही फोटो पुरतो फक्त एकच फोटो काढा. हा. फोटो ठेवायचे नाही त्याच्यात. नाही नाही फोटो पुरतो वन स्टेटस फोटो आहे का अजिबात वन स्टेटस छान दिसतंय एकदम. हा बोलू नका शुभेच्छा द्या कमी केलं तुम्ही दोघा राव काय याला अर्थ आहे. हांडा घेतला का कोण जास्त घेतला शुभेच्छा द्यायच्या का? मग काय आहे, द्यायला पाहिजेत ना. हा, शुभेच्छा देते. त्याला गाडी पेटवायची का नाही आमच्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याला आग लावा गाडी या ना घ्यायचं हो आम्हाला ये पुढे गोडके सरकार फॅमिली या दोन्ही परिवाराचा आज बड्डे आहे. बालाजी गोडके तसेच सारिका गोडके या दोन्ही पत्नीचा एकाच दिवशी वाढदिवस येतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मित्रपरिवार यांचा आज वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. मंडळी जेवण एक नंबर उत्तम होतं आणि खूप छान हॉटेल आहे. हॉटेल प्रिन्स यवत उर्ली कांचनच्या मध्यंतरी बरोबर. तर सर्वांनी या. पण आज योगायोगाने आज आमचा वाढदिवस असल्या कारणाने आमच्या शिवजातांनी हॉटेलचं बिल हे घेतलं नाही. काय हे आम्हाला अजिबात पटलं नाही आमच्या बुद्धीला. पार्टी दिली बर्थडेची. असं समजायचं की दादांनी आम्हाला पार्टी दिलेली आहे. तरी पण तुम्ही सर्वांनी आता एक दिवस आपल्या हॉटेलला भेट द्यावी आणि द्यायला लागती. ठीक आहे, चला रामकृष्ण हरी. थांबा एक फोटो काढू.